आज गणरायाचं आगमन आमच्या घरी झालं. आनंदाची गोष्ट म्हणजे माझा मुलगा आणि माझी सूनसुद्धा आली त्या गणरायाचं स्वागत करण्याकरता. मी गणरायाला आराधना करतो, साकडं घालतो की महाराष्ट्रातल्या 1,59,00,000 लाडक्या बहिणी आणि इतरही ज्या बहिणी आहे त्या सगळ्यांना सुखाचं आयुष्य दे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तर तो आनंद वाढवलाच आहे. मी गणरायाला साकडं घालतो की शेतकरी अतिवृष्टीमुळं संकटात आहे आणि ह्या संकटाचं निवारण करण्याची शक्ती आम्हा सगळ्यांना दे. तूच सुख करताय, तूच दुःख हरताय, तर शेतकऱ्याचं दुःख हरण करण्याची शक्तीसुद्धा मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आणि सरकारला दे. मी गणरायाला साकडं घालतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे तरुण आहेत त्या तरुणांच्या हाताला काम देण्याचा जो प्रयत्न आहे मुख्यमंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्यांचा, एकनाथजी शिंदेंचा, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा, त्या बेरोजगारी दूर करण्याच्या त्यांच्या प्रयत्नाला भरभरून यश दे. मी गणरायाला साकडं घालतो की सगळ्या बहिणीची सुरक्षितता ती आवश्यक आहे आणि त्या सगळ्या बहिणींना सुरक्षित राहण्याची शक्ती दे, सगळ्या बहिणींनाही शक्ती दे. आणि असे जे गुन्हेगार आहे त्यांच्यासुद्धा बुद्धीमध्ये सुधारणा कर. मी गणरायाला साकडं घालतो की हा महाराष्ट्र भरभराटीस येऊ दे, हा महाराष्ट्र सगळ्या देशामध्ये सर्वोत्तम होऊ दे. आणि मी गणरायाला साकडं घालतो की प्रधानमंत्री ज्याप्रमाणे म्हणतात तो भारत जगामध्ये विश्वगुरू होऊ दे.